आकाशवाणी मुंबई. श्रोते हो, अभिजात भाषेसाठी डॉक्टर नरेंद्र पाठक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत सादर करीत आहोत. आपल्या मातृभाषेला अभिजात दर्जा मिळणं ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद अशी घटना आहे. त्याचा अपार आनंद आहे. पण हा अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आपल्या भाषेसाठी आपण काय केलं पाहिजे, किंवा ही भाषा अधिकाधिक समृद्ध व्हावी किंवा तिचीही समृद्धी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी कोणते प्रयत्न होणार आहेत, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नरेंद्र पाठक यांना. डॉक्टर नरेंद्र पाठक यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये 35 वर्ष मोलाचे योगदान दिलेले. संशोधन आणि प्रयोगशील शिक्षक म्हणून 2016 साली त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं आणि भारत सरकारच्या साहित्य अकादमी दिल्ली या साहित्य क्षेत्रातल्या सर्वोच्च संस्थेवरती शासकीय सदस्य म्हणून सरांची नियुक्ती झालेली आहे. साहित्य विषयाशी सरांचा अत्यंत जुना आणि घनिष्ठ असा संबंध आहे. अनुभवाची या वाटा हे ललितबंध स्वरूपातल्या मान्यवरांच्या मुलाखतीचं सरांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. मुंबई मराठी साहित्य संघाचे ते नियामक सदस्य आहेत. साहित्य संघाच्या आणि शासनाच्या साहित्य पुरस्कार समितीवर अनेक वेळा सदस्य राहिलेले आहेत. आणि आकाशवाणीशी सरांचं नातं हे सुद्धा फार जुनं आहे. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. 4 ऑक्टोबरला आपल्या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला, तर याचा आनंद सर्वांना आहे. एकूणच मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा, त्याची निर्णय प्रक्रिया, याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये जे सगळे श्रोते आहेत त्यांचं आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेमींचं मी अभिनंदन करतो. अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित जो मुद्दा होता की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. खरं तर मुळात आपली भाषा जी आहे, मराठी भाषा, ही मुळातच अभिजात आहे. संत ज्ञानेश्वरांनी तिला अमृता ते पैजा जिंके असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी तर असं म्हणेन की मुळात अभिजात असलेल्या भाषेला आता केंद्र सरकारने केवळ त्यांची जी शासकीय चौकट आणि नियम असतात त्या निकषावरती फक्त तो एक दर्जा बहाल केलेला आहे, शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळे हा एक म्हटलं तर दुहेरी आनंद आहे. आमची भाषा ही मुळातच अभिजात होती आणि आता त्याच्यावरती शासकीय मोहर उमटवली गेलेली आहे. त्यामुळे खरंच हा एक आनंदाची अशी साहित्य क्षेत्रातली घटना आहे. आपल्याकडे भाषांचे काही निकष ठरलेले आहेत. अभिजात भाषेचा दर्जा देत असताना केंद्र शासनाचे काही निकष असतात आणि त्या निकषाप्रमाणे हा दर्जा दिला जातो. साधारणतः पूर्वीचे जे निकष होते त्यामध्ये पहिला निकष असा होता की ती भाषा 1500 ते 2500 वर्ष प्राचीन ती भाषा असावी. त्याचप्रमाणे त्या भाषेचा प्राचीन नोंदणीकृत इतिहास असला पाहिजे, त्याची नोंद असली पाहिजे. त्या काळामध्ये त्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती झालेली असावी. सगळ्यात महत्त्वाचं, त्या भाषेला भाषिक आणि वाङ्मयीन असं जे स्वयंभूपणा आहे, जो स्वतःचं एक ओळख आहे, ती त्याच्यात असली पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाचा निकष असा आहे की प्राचीन भाषा आणि तिचं आत्ताचं रूप, ज्याला आधुनिक रूप म्हणतो, याचा जो गाभा आहे यात सारखेपणा असावा. असे निकष खरे आहेत. आणि या निकषावरती आतापर्यंत काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्याच्यामध्ये तमिळ आहे, संस्कृत आहे, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया अशा सगळ्या आहेत. आत्ता 2024मध्ये गेल्या महिन्यामध्ये आपल्या मराठी भाषेला दर्जा मिळाला अभिजात भाषेचा. काही निकष बदलण्यात आले. कारण पूर्वीच्या निकषांच्यामध्ये काही अडचणी होत्या, स्पष्टता थोडीशी कमी होती. ते निकष बदलले आणि त्याच्यातले काही निकष कायम ठेवलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा निकष त्याच्यामध्ये असा आला की अभिजात भाषा आणि त्यातील साहित्य भाषेचा सध्याच्या स्वरूपात वेगळं असू शकतं. म्हणजे सारखेपणा असलाच पाहिजे असं नाही. पूर्वी होतं सारखेपणा असला पाहिजे, आता तो असू पण शकतोय, नसू शकतो. कारण हे ज्या पद्धतीने भाषेमध्ये बदल होतात, तर हा एक निकष आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आताच्या याच्यात सांगितलं की ज्ञानग्रंथ, शेवटी भाषा जी आहे, ज्याला आपण एक ज्ञानाचं भांडार म्हणतो, म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान जे आहे हे सगळं भाषांच्या मध्ये आहे. त्यामुळे ग्रंथ
ज्या ग्रंथाची निर्मिती, कविता, पुरालेखीय किंवा शिलालेखीय काही लेखन त्याच्यामध्ये आहे, असे सुद्धा संदर्भ या अभिजात भाषेच्या निकषामध्ये आहेत. आणि दुसरं असं म्हटलं आहे की प्राचीन साहित्य किंवा ग्रंथ ज्याला भाषांच्या पिढ्या आपला वारसा मानतात. आता आपल्याकडे जे प्राचीन साहित्य आहे, म्हणजे आता आपण जो निकष दिलेला आहे की आमची भाषा ही खरंच अभिजात आहे, प्राचीन आहे, तर गाथा सप्तशती जो आहे हा आपल्याकडे एकमेव दुर्मिळ ग्रंथ आहे. आणि त्या दुर्मिळ ग्रंथाचा आपण आधार घेतलेला आहे. त्यानंतर असे अनेक काही आहे आणि हे आपले वारसा म्हणून आपण मानत असतो. तर या सगळ्या निकषांवरती आत्ता आपल्याला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. स्वाभाविकपणे त्या राज्याला यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करायची असते. आणि मग याच्यामध्ये हे निकष ठरवणं, त्याचा अभ्यास करणं, साहित्य अकादमी जी संस्था आहे, कारण आमची साहित्य अकादमी ही 24 भाषांमध्ये काम करते, त्याची समिती असते. त्यामुळे या भाषेच्या संदर्भात सुद्धा साहित्य अकादमीकडे प्रस्ताव येतो. तो प्रस्ताव नंतर मग सांस्कृतिक मंत्रालयाकडे जातो, सांस्कृतिक मंत्रालयाकडून भाषा मंत्रालयाकडे जातो, त्यानंतर गृह मंत्रालयाकडे जातो. अच्छा. आणि एवढ्या सगळ्या मंत्रालयांच्या मधून गेल्यानंतर मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर पंतप्रधान जाहीर करतात. ते राजपत्रामध्ये त्याची नोंद केली जाते. त्यामुळे थोडीशी प्रक्रिया आहे, ही थोडीशी दीर्घ प्रक्रिया आहे. अनेक ठिकाणी त्याच्यावरती शंका, प्रश्न उपस्थित केले जातात. खरंच ती भाषा अभिजात आहे की नाही, अशा प्रकारची पूर्ण माहिती घेतली जाते. आणि याच्यामध्ये आता दर्जा मिळाला, पण याची अंमलबजावणी करणं हे जे आहे हे मात्र भाषा मंत्रालयाकडे जातं. अच्छा. आणि योगायोगाने मी सुद्धा साहित्य अकादमीमध्ये असल्यामुळे या प्रक्रियेमध्ये काय काय पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागतं याचा सुद्धा आम्हाला अभ्यास करता आला. त्यामुळे एकूणच अभिजात भाषेचा दर्जा मिळणं, त्याची प्रक्रिया, आणि मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यिकांनी, म्हणजे रंगनाथ पठारे होते, यांनी त्यांच्या समितीच्या मध्ये काम केलं. हरी नरके यांनी काम केलं. आणि त्या वेळेची महाराष्ट्रातली जी सरकारं होती, भाषा मंत्री होते, शिक्षण मंत्री होते, त्यांनी पाठपुरावा सातत्याने केला. त्यामुळे अशा लाखो लोकांच्या सांघिक प्रयत्नातून उशिरा का असेना, परंतु आपल्या मुळात अभिजात असलेल्या भाषेला आता शासनाचा एक मोहर उमटवली गेली आहे, यातच आनंद आहे. खरं. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचे काय काय फायदे होणार आहेत? म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की केंद्र सरकारकडे नंतर काही मागणी करावी लागते, तर शासन कशा प्रकारे मदत करतं या बाबतीत? मुळात मला एक आधी गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. आता जनसामान्यांमध्ये आपण वावरतो आणि गेल्या महिन्याभरामध्ये लोकांच्या अशा काही अपेक्षा आहेत की त्याला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळाला म्हणजे लगेच केंद्र सरकारकडनं काय 200 कोटी 300 कोटी मोठी रक्कम आपल्याकडे येईल, निधी येईल, आणि मग आमच्याकडच्या मराठी माध्यमाच्या शाळांचं पुनर्मूल्यांकन केलं जाईल, मराठी माध्यमाच्या शाळांना वेगळी काहीतरी निधी दिला जाईल, आपले जे 450 विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांच्या मध्ये सगळीकडे मराठीचे विभाग तयार केले जातील किंवा मराठी प्राध्यापकांची भरती केली जाईल. तर मला वाटतं की अशा प्रकारचं कुठलंही यामध्ये अंतर्भूत नाही आहे. कारण हे प्रयत्न मराठीसाठीचे. शेवटी भाषा जगवणं हे राज्याचं आणि तिथल्या मराठी जनतेचं काम आहे. आत्ता तुम्ही जसं म्हणलात की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मग फायदा काय महाराष्ट्राला? तर मला असं वाटतं की याचा फायदा 2-3 पद्धतीने करता येईल. आपण भाषेचा अभ्यास म्हणून खरं तर या विषयाकडे बघायला पाहिजे. संशोधन एक उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा दर्जा मिळाला तमिळ भाषेला. आणि या दक्षिणेमध्ये ज्या पद्धतीने भाषांचं महत्त्व टिकून राहिलेलं आहे, शाळेत असेल, दैनंदिन व्यवहारात, त्यांनी त्याचे उपयोग करून घेतले. तर आत्ता आपल्याकडे म्हणजे केंद्र सरकारचा हा जो निधी असतो, तर आतापर्यंत या निधीचा जास्तीत जास्त वापर हा तमिळ भाषेसाठी त्या राज्याने करून घेतलेला आहे. बरं. अच्छा. कारण त्यांनी त्यांच्या भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर त्यांनी खूप चांगले प्रस्ताव केले. ते संशोधनाचे होते, ते वेगवेगळ्या केंद्रांचे होते, अभ्यासक्रमामध्ये काही बदल करता येतील का, असे चांगले प्रस्ताव जे केवळ भाषा अभ्यास आणि अभिजात भाषेचं संशोधन. मला वाटतं की अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण जेव्हा म्हणतो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आहे, तर आता आपल्याला पुढे काय करता येईल?
केंद्र सरकार आपल्याला मदत कशी करणार आहे, निधी मिळणार आहे, पण तो निधी म्हणजे एकदम दिला नाही असं नाही, आपल्याला त्यासाठी काही प्रस्ताव द्यावे लागतील. पाठवायला लागतील. म्हणजे उदाहरणार्थ मराठीच्या ज्या बोली आहेत हां त्या बोलींचं सर्वेक्षण करता येईल का? म्हणजे केवळ मराठी नाही, मराठीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या बोलीभाषा असतात. प्राचीन मराठीचा अभ्यास हा आपल्याला करता येईल का? आज आम्ही शाळा महाविद्यालयातलं बघतो तर आमचं हे आत्ताचं उपयोजित मराठी आहे. किंवा आताच्या नवीन पिढीला प्राचीन जे वाङ्मय ज्याला म्हणता येईल किंवा जी आमचे ग्रंथ आहे त्याचा अभ्यास नाही आहे. त्यामुळे प्राचीन मराठी भाषेचा अभ्यास करण्याचे उपक्रम, त्याची योजना ती सादर करावी लागेल. आमचा मराठी शिलालेख अनेक ठिकाणी आहेत. काही ताम्रपट असतात जुन्या काळातले, याचं संकलन, त्याचं संवर्धन, त्याच्या काही प्रतिमा ज्या आता जुन्या झालेल्या आहेत तर कन्झर्वेशन ज्याला म्हणता येईल, तर अशा प्रकारचं करून ते एखादं संग्रहालय, ग्रंथालय, जे भाषा ग्रंथालय, भाषा संदर्भ ग्रंथालय, यासाठी पुढे अनेक वर्षांसाठी त्याचा उपयोग होईल. असे काही प्रस्ताव आपल्याला केंद्र सरकारकडे देता येतील का? म्हणजे याच्यामध्ये मुळात दीर्घकालीन योजना मनात पाहिजे आणि त्याप्रमाणे ते प्रस्ताव ठेवावे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की केवळ अभिजात भाषेचा दर्जा मिळाला इथे थांबून चालणार नाही, तर आमची भाषा जी आहे ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. कारण आता ही नवीन पिढी जी आहे शाळा महाविद्यालयातली, शेवटी प्रत्येकाला करिअर आहे, त्यांची नोकरीची क्षितिज खुणावत असतात, चांगला पैसा मिळायला हवा. त्यामुळे तुम्हाला भाषेच्या मधल्या रोजगाराच्या संधी आणि ती ज्ञानभाषा, आज इंग्रजीच्या पाठी आपण सगळे धावतो, इंग्रजीला आपण जागतिक भाषा म्हणतो, बरोबर आहे, पण इंग्रजी शिकणं वेगळं आणि इंग्रजीच्या मधून ज्ञान संपादन करणं वेगळं. त्यामुळे आज आमच्या भाषेमध्ये खरोखर अशा प्रकारचं ज्ञान मिळवण्याची सुविधा ही या निमित्ताने निर्माण करता येईल का, याचा संबंध मी पर्यटनाशी पण लावू शकतो. आज तरुणांना किंवा नव्या पिढीला पर्यटनाला चालना अभिजात भाषेच्यामुळे मिळू शकते. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या महाराष्ट्रातलं नाणेघाट किंवा तेर, ज्याला धाराशिवच्या जवळ असे काही ठिकाणं आहे, शिरूर आहे, तर अशी काही पुरातत्व ठिकाणं आहे. ह्या पुरातत्व ठिकाणाच्या ठिकाणी काही शिलालेख आहेत, काही वेगळ्या प्रकारचे काही ग्रंथ आहेत. तर अशा ठिकाणी पर्यटनासाठी नेलं आणि त्या पर्यटनातून शिक्षण, ज्ञानसंपादन, अभ्यास, संशोधन याला चालना मिळू शकते. बरोबर. म्हणजे अशा प्रकारचं जर केलं तर आपल्याला पुरातत्व ठिकाणी काही अभ्यास सहली या शाळा महाविद्यालयातून घेऊन जाता येतील. त्याच्याचबरोबर मला असं वाटतं की आपल्याला केंद्र सरकारकडे जे प्रस्ताव द्यायचे आहेत त्यातलं आणखीन एक महत्त्वाचं मला असं वाटतं की सर्व अभिजात भाषांमधील भाषिक आणि साहित्यिक कृतींची चर्चासत्र, अनुवाद, कारण आमचं आज जे काही अभिजात साहित्य, प्राचीन ग्रंथ हे सगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झालेले नाही आहेत. त्याची अडचण पण आहे की आता प्राचीन भाषा ही आधी अभ्यास केली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे. किती विद्यापीठांच्या मध्ये अशा प्रकारच्या अभिजात भाषांचे अभ्यासक्रम चाललेले आहेत. त्यामुळे हे प्रस्ताव तयार केले तर केंद्र सरकारकडनं याला नक्की निधी उपलब्ध होईल आणि आपल्याला जे जे अपेक्षित आहे ते सगळं आपल्याला याच्यामध्ये करता येईल. आणि याच्यात अजून एक महत्त्वाचं वाटतं की अभिजात भाषेच्या पुढे जाऊन याचा संदर्भ जो येतो तो इथला इतिहास, संस्कृती, म्हणजे तात्यासाहेब शिरवाडकरांनी जे म्हटलं आहे, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही विजय दिवा. त्यामुळे आता या ठिकाणी आपल्याला आता एक चांगली संधी आहे आमच्या अभिजात भाषेचा इतिहास आणि त्या माध्यमातून आमची खरोखर मराठी संस्कृती, भारतीय काही त्याच्यातली अभिमानाची स्थळं, ठिकाणं, अशाचा एक सांस्कृतिक अभिसरण करण्याची ही संधी आहे. हे सुद्धा आपल्याला नवीन प्रस्तावामध्ये देता येऊ शकतं असं मला वाटतं. म्हणजे विचार या सगळ्या गोष्टींचा सखोल व्हायला हवा आणि त्याप्रमाणे प्रस्ताव तयार करायला हवेत. मुळात आपण फक्त अभिमान मिरवण्यापेक्षा सुद्धा आपल्या भाषेच्या बाबतीत अधिक सजग होण्याची गरज आहे असं म्हणता येईल. आत्ता आपल्या मराठी भाषेबरोबरच प्राकृत, पाली या भाषांना सुद्धा अभिजात दर्जा मिळालेला आहे. तर या वेगवेगळ्या भाषातल्या काही मंडळींशी आपली चर्चा झाली का या निमित्ताने? चांगलं केंद्र सरकारने एक पाऊल उचललं. गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारची एक जी भाषा विषयात काम करणारी संस्था आहे, भारतीय भाषा समिती,
तर या भारतीय भाषा समितीच्यामध्ये एक दिवसाचं चर्चासत्र होतं. हां. आणि जसं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तसं अन्य ज्या 5 भाषा होत्या त्याच्यामध्ये मग प्राकृत, बंगाली, पाली, आसामी हो. या राज्यांच्या प्रतिनिधींनाही बोलवलं होतं. आणि अशा सगळ्या 5ही राज्यातले जे प्रतिनिधी आले होते त्यांच्यापुढे विषय ठेवला की ठीक आहे, आता तुम्हाला तुमच्या राज्यातल्या भाषेला हा शासनाने दर्जा तर दिलेला आहे, पण तुम्हाला तिथे काय करता येईल, तुम्ही आमच्याकडे काय प्रस्ताव पाठवू शकाल. आणि भाषा समिती जी आहे, भारतीय भाषा समिती, ही खरं तर आता त्याच्यामध्ये आपण म्हणतो की एक नोडल एजन्सी ज्याला म्हणता येईल, की मध्यस्थ करणारी भारतीय भाषा समिती ही अशा प्रकारचं समन्वय साधेल आणि भारतीय भाषा समितीच्या मार्फत याला एक चालना दिली जाईल. आणि म्हणून त्यांनी खरं तर हा एक चांगल्या प्रकारचं एक दिवसाचं चर्चासत्र होतं. त्यामध्ये भारतीय भाषा समितीचे जे अध्यक्ष आहे पद्मश्री चमूशास्त्री ते स्वतः उपस्थित होते. भाषा मंत्री धर्मेंद्र प्रधान मंत्री महोदय ते उपस्थित होते. UGCचे चेअरमन जे ते उपस्थित होते. आणि या सगळ्यांनी या सगळ्या प्रतिनिधींना सूचना केल्या की तुमच्या राज्यामधून खरोखर केंद्र सरकारचा निधी जो आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला चांगले प्रस्ताव द्या. म्हणजे एका परीने हे दिशादर्शक ठरलं असं म्हणता येईल. दिशादर्शक ठरलेलं आहे आणि भारतीय भाषा समितीची पण जबाबदारी आहे, कारण त्यांच्याकडे भारतातल्या सगळ्याच भाषांची जबाबदारी असल्यामुळे त्यांनी खरं तर एक पाऊल पुढे टाकलं आहे आणि त्यांनी ही चर्चा घडवून आणलेली आहे. आणि मला असं वाटतं की एक चांगल्या प्रकारचा संवाद विविध राज्यांच्या भाषांचा, भाषा तज्ज्ञांचा या निमित्ताने झाला आणि एक सकारात्मक पाऊल केंद्र सरकारच्याकडनं उचललं गेलं असं मला वाटतं. आणि ही भाषिक देवाणघेवाण ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. तुम्ही मगाशी जसा उल्लेख केलात की अनुवाद होणं, वेगवेगळ्या भाषातलं साहित्य याची देवाणघेवाण ही सुद्धा फार महत्त्वाची आहे, नाही का? आवश्यक आहे. म्हणजे मी आता साहित्य अकादमीसारख्या संस्थेमध्ये आहे आणि आम्हाला असं प्रकर्षाने जाणवतं किंवा आत्ता हा जो निर्णय घेतलेला आहे अभिजात भाषांचा, स्वाभाविकपणे माझी मातृभाषा मराठी आहे. मराठीला हा दर्जा मिळाल्यामुळे मला आनंद तर आहेच आहे, पण माझ्याबरोबर अन्य 5 भाषांनाही तो दर्जा मिळालेला आहे. आणि मला असं वाटतं की मराठी भाषेचा जसा सन्मान आहे तसा अभिजात भाषांचा सन्मान आहे, कारण आपल्याकडे सगळ्या भाषा या भाषा भगिनी. आणि मला असं वाटतं की लहानपणी शाळेमध्ये आपल्याला एक घोषणा आम्ही द्यायचो की विविधतेतील एकता, विविधतेत. तर अशा प्रकारचं मला वाटतं की भारतीय भाषा आहेत त्याच्यात विविधता आहे, खानपान पद्धतीत विविधता आहे, संस्कृतीमध्ये विविधता आहे, पण ह्या भाषा ज्या विविधता आहे ही आमचे ज्याला म्हणतो एक सौम्य ताकद आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सॉफ्ट स्किल्स म्हणतो. तर अशा पद्धतीने या सगळ्या भाषांच्या सॉफ्ट स्किल्स ज्या आहेत त्याचा उपयोग करून आपल्या भाषेचं बरोबर राष्ट्राचं एकत्व, विविधतेतली जी एकता आहे, आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून आपण हा एक विचार केला की राष्ट्राची ताकद म्हणजे काय, तर राष्ट्राची ताकद म्हणजे तिथली माणसं, तिथला समाज, आणि समाज म्हणजे त्या समाजाची एक भाषा आहे, त्या समाजाची एक संस्कृती आहे, त्या समाजाची एकमेकाच्या राज्यातली देवाणघेवाण आहे. मग ही भाषेची देवाणघेवाण आहे, विचारांची देवाणघेवाण आहे, याच्यातून राष्ट्र समृद्ध होणार आहे. त्यामुळे ही विविधता जी आहे भाषांची त्याचं सुद्धा आपल्याला खरं तर एक वेगळं महत्त्व आहे आणि ते आपल्याला शाळा महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमातनं तरुण पिढी पुढे आणलं पाहिजे. आणि केवळ भाषिक अस्मितेमध्ये न अडकता या भाषांना अधिकाधिक ज्ञानभाषा म्हणून जितकं विकसित करता येईल. म्हणजे महाराष्ट्रात हा प्रयत्न मला वाटतं की एक मराठी भाषिक प्रेमी म्हणून आपण सगळ्या साहित्यिक, विचारवंत, तज्ज्ञांनी तर नक्की केला पाहिजे की आता आमच्या भाषेला ज्ञानभाषा केली पाहिजे. जागतिक स्तरावरती आमच्या भाषेला मान्यता व्यवहारामध्ये कशी मिळेल, केवळ बोलण्यापासून चालणार नाही. आमची मुलं मराठी भाषा घेऊन केवळ परीक्षेला विशिष्ट मार्क घेऊन पास व्हायचं आहे एवढ्यापुरतं मर्यादित न राहता त्याचा सखोल अभ्यास आणि भाषा संशोधक, भाषा चिंतक, भाषेचे अभ्यासक या दृष्टीने खरं तर तो झाला पाहिजे, म्हणजे त्याला ज्ञान भाषेचं रूप येईल. अर्थात म्हणजे आपल्याकडे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करिअरशी जोडल्या जातात की मुलांना याच्यामधनं पुढे संधी उपलब्ध होणार आहेत का, तर तुम्ही आत्ता ज्या सांगितल्या त्या खरोखर संशोधनात्मक संधी ह्या निश्चितच यातून उपलब्ध होऊ शकतात. कारण अन्यथा आता आपल्याकडे बघितलं आपण तर सगळ्या भाषांची सरमिसळ ही एक वेगळी भाषा संस्कृती आपल्याकडे निर्माण झालेली आहे.
की तरुणाईची भाषा जर का म्हणायला गेलं तर हिंदी, मराठी, इंग्रजी एकाच वेळेला बोललं जातं. तर अशा मुलांना मराठी नाही, याच्यात मला एक असं वाटतं ना, की भाषा कुठलीही सक्ती करून शिकता येत नाही. आपल्याला भाषेचा अभिमान नक्की असावा. आता तुम्ही जो उल्लेख केला की आपल्याकडे अन्य 2-3 भाषांचा सुद्धा वापर केला जातो, तो होणार आहे. कारण आपण आता सर्व भाषांना बरोबर घेऊन काम करतो आहोत. महाराष्ट्रामध्ये शाळांच्यामध्ये किंवा राज्य शिक्षण मंडळ जे आहे 3 भाषांचं धोरण स्वीकारलेलं आहे. किंवा CBSE सारखे बोर्ड आहे, तिथे द्विभाषा धोरण आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या भाषेचा अभ्यास करता आला पाहिजे आणि इतर भाषांची ओळख असली पाहिजे. त्यामुळे भाषेची सक्ती करून भाषा हीच शिका असं लादून कोणीही भाषा शिकणार नाही. तुम्हाला भाषा जर खरंच शिकवायची असेल आणि ती बालपणापासून शिकवायची असेल तर त्याच्यासाठी मुळात त्याची सांगड ही तुम्ही म्हणता तसं करिअरशी जोडावी लागेल. आज आमच्या सगळ्या पालकांच्या पुढे जो प्रश्न आहे की ग्रॅज्युएशनच्या नंतर मुलाने काय करावं, तर आता मला वाटतं ह्या अभिजात भाषेच्या दर्जामुळे नवीन नवीन अभ्यासक्रम विकसित करावे लागतील. अनुवादाचे काही वेगवेगळे शास्त्र विकसित करावे लागतील. विद्यापीठांच्यामध्ये अभिजात भाषा शिकवण्यासाठीचे पाठ्यक्रम आणावे लागतील. आणि आपल्याला जे व्यक्त व्हायचं आहे हे आपण आपल्या मातृभाषेतच व्यक्त होतो सुरुवात. त्यामुळे मातृभाषेला पर्याय नाही. येऊन आत्ता राष्ट्रीय शिक्षण धोरण जे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे, तर ह्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये सुद्धा प्राथमिक शिक्षण, पूर्व प्राथमिक शिक्षण हे त्या त्या राज्यात मातृभाषेतच म्हटलेलं आहे. पण हा जो अट्टहास सध्या चाललेला आहे की मूल जन्माला आला की लगेच ते इंग्रजी भाषेमध्ये टाकलं जातं. इंग्रजी भाषेबद्दल कुणालाही आकस असण्याचं कारण नाही, असू पण नाही. बरोबर, शेवटी ती जागतिक स्वरूपाची भाषा आहे. पण आम्हाला आमचे विचार लहानपणामध्ये व्यक्त करण्यासाठी मातृभाषा असते. त्यामुळे मातृभाषेवरती पूर्ण एकदा अभ्यास पूर्ण झाला, त्याच्यावरती पकड झाली, त्याच्यातल्या रोजगाराच्या संधी वाढल्या. लहान मुलांना सुद्धा त्या दृष्टीने आता नवीन पिढीला मी मग उल्लेख केला की मराठीचे व्याकरण आणि भाषा रूपांमधील बदलांचा तौलनिक अभ्यास आता हे करण्यासाठी तरुणांना संधी आहे. फक्त मला एकच वाटतं या ठिकाणी की अभिजात भाषा म्हणून जेव्हा अभ्यास करायचा आहे तर त्याची पहिली अवस्था ही मराठी आहे. आधी आमचं मराठी व्यवस्थित आहे का, मग त्यासाठी मग हे जे पुढचे म्हणजे जनमानसामध्ये आत्ता जे काही मुद्दे आहेत की आमच्या मराठी शाळा बंद होत आहेत, मग मराठी शाळांची अवस्थेबद्दल काय वगैरे, ही जी चर्चा ही प्राथमिक आहे पण ती महत्त्वाची आहे. आणि ही जबाबदारी आहे ना, ही राज्य शासनाची आहे. म्हणजे आज दक्षिणेतल्या भाषा ज्या पद्धतीने तिथल्या त्यांनी धरून ठेवल्यात किंवा आजही तिथल्या दक्षिणेतलं शिक्षण काही मातृभाषेतूनच होत आहे, तर ही अस्मिता असते आणि ही अस्मिता टिकवली पाहिजे. पण अस्मिता टिकवत असताना दुसऱ्या कुठल्या भाषेचा आपल्याला द्वेष करता येणार नाही, दुराभिमान नको. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आता अभिजात भाषेच्या दृष्टीने तर पाऊल टाकतोच आहोत, पण आमच्या प्रत्येकाची भाषा शेवटी ही माणूस म्हणून जनमानसाने टिकवायची असते. आज आम्ही बोलीभाषेमध्ये सुद्धा अगदी भाजी बाजारात गेलो, रिक्षेवाल्याशी बोलतोय, रेल्वे स्टेशनवर जातोय, सगळीकडे 2 मराठी माणसंसुद्धा मराठी असून मराठी भाषा बोलत नाही, हे आपल्याला तुमच्या माझ्यासारख्याच्या लक्षात येतं. तर मला वाटतं ही चित्र, आणि हे चित्र काय केंद्र सरकार बदलणार नाही आहे, हे चित्र काय ते 200-300 कोटी आल्याने बदलणार नाही आहे, हे आपल्याला करावं लागणार आहे. सर, आत्ता तुम्ही ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगताय की अभिजात भाषा झाल्यानंतर काय काय संशोधनात्मक आणि वैचारिक गोष्टी होण्याची गरज आहे, पण सर्वसामान्य नागरिकांनी ही मराठी भाषा टिकावी, तिचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून काय करावं अशी अपेक्षा आहे? मुळात सर्वसामान्य माणसं आपण जेव्हा म्हणतो तर पालक म्हणून, म्हणजे महाराष्ट्रातला मराठी माणूस तर असूच द्या, पण महाराष्ट्रात राहणारे अन्यसुद्धा जे कोणी अमराठी असतील तर त्यांना मराठी भाषेची शक्ती काय आहे ती आपल्याला लक्षात आणून द्यावी लागेल. आणि आपण म्हणतो ना की कुठल्याही संस्काराची सुरुवात ही आपल्या घरापासून होते. आज आम्हाला मराठीमध्ये व्यक्त होणं हा कमीपणा वाटतोय, पण त्याच वेळेला आम्ही आमच्या मातृभाषेत बोलत नाहीये याचा आम्हाला कमीपणा वाटत नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य माणूस म्हणून
जर आम्हाला भाषेचा अभ्यास करायचा असेल, अभिजात भाषेच्या दर्जाबद्दलची चर्चा करायची असेल, तर आधी प्रायमरी, अगदी प्राथमिक ज्याला म्हणतो आपण, तर हे प्राथमिकसुद्धा आमच्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. आमच्या घरातलं मराठी बोलतोय का, मराठीच्या बरोबर मराठी संस्कृती जपणं हा, हे पण बरोबर महत्वाचं आहे. कारण प्रत्येक भाषा ही संस्कृती आणि सभ्यतेशी जोडलेली आहे. त्याच्याशी जोडलेली आहे ना. आज आमचे जे सणवार आहेत किंवा वाढदिवस वगैरे जे आहेत, आता आपण ज्या पद्धतीने बघतो की वाढदिवसांचं साजरं करणं जे आहे स्वरूपच बदललंय. मुळात वर्धापन दिवन हा वर्धापन दिवस ही संस्कृती आहे, तुम्हाला जाण करून देणारी आहे की तुम्ही दिवसादिवसाने प्रगल्भ होत आहात. त्यामुळे अशी जी संस्कृती आहे की त्या ठिकाणी आपण आईवडिलांचे आशीर्वाद घेतो, एक कृतज्ञता व्यक्त करतो, तर हे कुठेतरी हरवत चाललेलं आहे. सणवार असतील, आता आमच्या सगळ्या सणांचे इव्हेंट व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की सामान्य माणसाने काय करायला पाहिजे, तर सामान्य माणसाने पहिल्यांदा आमची मराठी भाषा, मराठी सभ्यता, मराठी संस्कृती ही आधी आपल्याला जपायला पाहिजे, त्याचा अभिमान वाटला पाहिजे, बोलायला सुरुवात केली पाहिजे. आता एक आपल्याला इतकी आनंदाची गोष्ट की चला अभिजात भाषेचा दर्जा आहे, आता यापुढे मला बोलताना मराठीतच बोलायचं. आणि आता मी मुंबई साहित्य संघामध्ये आहे. आमच्या मुंबई साहित्य संघामध्ये आम्ही एक उपक्रम चालवतो. मुंबईतल्या अमराठी लोकांना मराठी शिकवण्यासाठी आम्ही विशेष वर्ग चालवतो. म्हणजे उदाहरणार्थ रेल्वे प्रशासनात आम्ही जातो आणि त्यांना सांगतो की तुमच्याकडचे अमराठी अधिकारी किंवा अमराठी, आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. आज या मातीचं आणि इथल्या लोकांचं एक इतकं वेगळं नातं आहे की त्यांना शिकायचं आहे. आता अभिजात भाषेसाठी सुद्धा ऑनलाईन वर्ग सुरू करता येऊ शकतात. हल्ली टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग करून मराठी भाषा अधिकाधिक व्यवहारात कशी येईल, तिचं ज्ञानभाषेमध्ये रूपांतर कसं होईल, तिचं एकमेकाला शिकवलं कसं जाईल, या सगळ्याचा आपण अधिकाधिक उपयोग केला पाहिजे. ही सामान्य माणसाची जबाबदारी असं मला वाटतं. बरोबर. सर्वसामान्य माणसाचा सहभाग हा भाषेच्या प्रचार प्रसारामध्ये मोठा आहे आणि महत्त्वाचा आहे. तर मराठी बोलणं हे सुद्धा फार आवश्यक झालेलं आहे आणि मुलांची सुद्धा आपल्या घरामध्ये बोलताना तो संस्कार भाषेचा आहे, हा आईकडूनच मुलांपर्यंत जाणार आहे, आई वडिलांकडून म्हणू आपण फार तर हे होणं आवश्यक आहे, नाही का? आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. तर भाषा हा आपला रोजच्या जगण्याचा भाग आहे, संवादाचं प्रमुख साधन आहे. कुठचाही विषय आपण घेतला, म्हणजे कला असेल, विज्ञान असेल, गणित असेल, तर या सगळ्यामध्ये, या सगळ्या ज्ञानशाखांमध्ये भाषेचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्याविषयी सांगा. नाही, मुळात तुम्ही म्हणता तसं मराठी विषय शिकायचा म्हणजे भाषा असं नाही आहे. भाषा ही आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शाळा कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला विज्ञान शिकायचं असेल तरी भाषा आहे, गणित शिकायचं असेल तरी भाषा आहे, परिभाषा म्हणून आहे. फक्त मी मघा जो उल्लेख केला होता की आज इंग्रजीमध्ये जे ज्ञान आहे, आज लोक इंग्रजीकडे आकर्षित का होत आहेत, तर जे काही संशोधन असेल, रेफरन्स बुक्स आहेत, ते त्याच्यात आहे. आज आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आमचं जे ज्ञानाचं भांडार आहे त्याचं संशोधन करून जर खरंच ते ज्ञानरूपी खजिना म्हणून जर आज झालं, तर मला वाटतं आपल्याला परक्या भाषेची उसनवार करावी लागणार नाही. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही भाषेबद्दलचा राग आहे असं नाही, परंतु आम्ही आमच्या पण भाषेला प्रगत केलं पाहिजे. आमच्या भाषेला आम्ही अभिजात जेव्हा म्हणतो तेव्हा ज्ञानाचं भांडार म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की शाळा कॉलेजांच्या मधून सुद्धा अशा पद्धतीचं संशोधन होणं, म्हणजे आता राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे, एक तर राष्ट्रीय शिक्षण धोरणात सांगितलेल्या गोष्टी आणि अभिजात भाषेचा मिळालेला दर्जा, या दोघांच्यामुळे आम्हाला भाषा, मराठी आणि अभिजात भाषेचा अभ्यास, या तिघांनाही खरं तर खूप वेगळी चालना देता येणार आहे. हां. साहित्य अकादमीच्या वतीने सर भाषा प्रचार आणि प्रसारासाठी कशा प्रकारचे प्रयत्न केले जातात त्याविषयी? साहित्य अकादमीमध्ये साधारणतः आमच्याकडे 2-3 गोष्टी असतात. एक तर पुरस्कार, प्रकाशन, या 2वरती आमचा भर असतो. आणि सातत्याने आम्ही सगळ्या भारतीय भाषांच्या मधलं वेगवेगळे उपक्रम जे राबवत असतो. मुळातच साहित्य अकादमीकडे सगळ्या भाषांचं काम असल्यामुळे मग हा उल्लेख केलं तसं भारतीय भाषा भगिनी, आणि मग त्या राज्यातले दर्जेदार साहित्य, दर्जेदार साहित्यिक, त्या साहित्यिकांच्या वरती, साहित्यकृतींवरती चर्चासत्र,
हे सगळे उपक्रम साहित्य अकादमी राबवत असते. आमचे काही पब्लिकेशन्स आहेत ज्याला आपण प्रकाशनं म्हणतो. हां. तर ही साहित्य अकादमीची जी प्रकाशनं आहेत, काही त्रैमासिक आहेत, काही मासिकं आहेत, काही वार्षिक आहेत, त्याच्यामध्ये त्या त्या राज्यातलं सकस दर्जेदार साहित्याचं प्रकाशन आम्ही करतो. साहित्य अकादमी ही लोकांना फक्त पुरस्कार मिळतात अकादमीचे एवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. पुरस्कार ही एक त्यातला भाग आहे, पण प्रोत्साहन त्याच्या आहे ते. पलीकडे प्रोत्साहन आहे. पण त्याच्या पलीकडे साहित्य अकादमी म्हणून चर्चासत्र आहे. त्या चर्चासत्रातल्या काही डॉक्युमेंट्स आम्ही त्याचं दस्तऐवजीकरण करत असतो. आम्ही काही दिवंगत झालेले जे मोठे साहित्यिक आहे देशभरातले, त्यांची व्यक्ती आणि चरित्र अशा प्रकारची पुस्तिका काढतो, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये मोनोग्राम म्हणतो. आणि त्याला एकदा समजा उदाहरणार्थ आपल्याकडे समजा वि स खांडेकर यांच्यावरचं वि स खांडेकर साहित्य आणि व्यक्ती असं जर समजा एक पुस्तक आलं तर ते सगळ्या भाषांमध्ये जातं. हां. म्हणजे महाराष्ट्राचा मराठी लेखक संपादक भाषा म्हणून मला असं वाटतं की माझा लेखक जर मला अन्य भाषांमध्ये पोचवायचं असेल तर साहित्य अकादमी एक माध्यम आहे. वा. आणि आमचा लेखक आणि आमचं साहित्य हे जोपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर परिचित होत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आमच्या मराठी लेखकाला राष्ट्रीय स्तरावरती ओळखच निर्माण होणार नाही. बरोबर. आणि साहित्य अकादमी हे केवळ महाराष्ट्र किंवा मराठी नाही तर सगळ्या राज्यातल्या दर्जेदार साहित्यिकांना शोधते, त्यांच्यावरती साहित्य निर्मितीची प्रक्रिया होते, चर्चासत्र होतात. तुम्ही म्हणता तसं पुरस्कार दिला जातो, पण पुरस्कार ही एक मान्यता आहे. पण त्याच्या पलीकडे सुद्धा काही दस्तऐवजीकरण करणं जे आहे ते सुद्धा साहित्य अकादमीच्या मार्फत होतं. आणि खऱ्या अर्थानं एक राष्ट्रीय साहित्याची देवाणघेवाण आणि साहित्याच्या बरोबर तिथली भाषा, संस्कृती, विचार या सगळ्याचं तिथे देवाणघेवाण होते. आणि त्याच्यातून खरं तर मला वाटतं एक राष्ट्र म्हणून आपण समृद्ध होतो, भाषा म्हणून समृद्ध होतो. आणि हीच खरं भाषेची ताकद आहे. मला वाटतं एक भारत श्रेष्ठ भारत ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी एका परीने हे मोठं योगदान आहे. खूप चांगलं आहे. विविधतेतली एकता ही जी आहे ही भाषा माध्यमातून आपण खरं तर एकत्रित केली पाहिजे. आणि हेच खरं आपलं देशाचं राष्ट्रीयत्व, एकत्व भाषेच्या माध्यमातून आपण दाखवू शकतो. बरोबर. जर मगाशी तुम्ही उल्लेख केलात की अभ्यासक्रमामध्ये काही बदल या निमित्ताने होतील अभिजात दर्जामुळे, तर संशोधन व्हावं मराठीमध्ये अधिकाधिक, यासाठी तुम्ही काय सुचवाल? तर लगेच मला असं सांगता येईल की अभिजात मराठीचं उत्तम अभ्यासक जर करायचे असतील तर अभ्यासक्रमामध्ये आता आवश्यक ते बदल म्हणजे मला असं वाटतं की आताच्या अभ्यासक्रमामधलं जे मराठी आहे हे आत्ताचं मराठी आहे. पण मला वाटतं की आता अभ्यासक्रमामध्ये भाषेच्या अभ्यासाला 40% जे आता अपेक्षित आहे. आम्हाला नुसतं मराठी नाही शिकायचं आहे तर भाषा शिकायची. त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये भाषेच्या अभ्यासाला 40% आणि साहित्याला 60%. असं जर कधी एकत्रीकरण केलं तर साहित्याचाही अभ्यास होईल, भाषेचा अभ्यास होईल, भाषेमध्ये प्रयोग करणाऱ्यांची संख्या वाढेल, संशोधन होईल. त्याच्याचबरोबर मला असं वाटतं की शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी आपल्याला निर्माण करता येतील. प्राचीन ग्रंथांचं जतन करायचं असेल, त्याचं दस्तऐवजीकरण करायचं असेल, संगणकीकरण, आता ज्याला आपण डिजिटायझेशन म्हणतो, आज आमचे कितीतरी प्राचीन ग्रंथ आहे, तर त्याचासुद्धा याच्यासाठी उपयोग केला तर मला वाटतं तरुणांना रोजगार संधी हे उपलब्ध होईल. हे अभ्यासक्रमात आपल्याला कुठेतरी आणावं लागेल. भाषांतर, प्रकाशन ह्या सगळ्याची आवश्यकता आहे. आणि दुसरं असं मला वाटतं की अभिजात भाषेच्या बरोबर मग उल्लेख केला तसं इतिहास, संस्कृती याचा संवाद वाढवला पाहिजे. आणि या संवाद वाढवण्यातून एक प्रकारचा समान सांस्कृतिक धागा जो आहे विविधतेतला, याच्यावरती आपल्याला अभ्यासक्रमातनं काम करता येईल. हे प्रयोग आपल्याला करावे लागतील अभ्यासक्रमामध्ये. आणि त्यातून नव्या संधी या निश्चितच उपलब्ध होतील. सर, तुम्ही साहित्य अकादमीचे प्रतिनिधी म्हणून, भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून जर्मनीमध्ये फ्रँकफर्टमधल्या इंटरनॅशनल बुक फेअरमध्ये सहभागी झाला होतात. तर तिथला तुमचा अनुभव काय आहे? म्हणजे त्या ठिकाणी जी भाषिक देवाणघेवाण होते त्याविषयी सांगा ना. नाही, आत्ता मी गेल्या वर्षी या जर्मनीतल्या फ्रँकफर्ट बुक फेअरला गेलो होतो. आता परवाच्या दिवशी यावर्षीचं पण बुक फेअर संपन्न झालं.
मग रशिया असेल किंवा अन्य वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा आपण बघतो तर मला असं वाटतं की आपल्याला अजून खूप पुढे जाण्याची आवश्यकता आहे. खूप काम करण्याची गरज आहे. मुळातच म्हणजे मी आता महाराष्ट्र मराठी भाषा एवढ्यापुरतं मर्यादित न बोलता एकूणच भारतीय साहित्य आणि आमच्याकडचं भारतीय साहित्य हे आम्हाला जर वैश्विक स्वरूपावर घेऊन जायचं असेल तर आम्हाला या अभिजात भाषेच्या निमित्ताने आमचं जे प्राचीन साहित्य आहे ते वैश्विक स्तरावर नेता येईल. कारण आम्ही आत्ता त्या बाबतीत जागतिक स्तरावर खूप मागे आहोत. म्हणजे खरं तर एका अमृताची भाषा ज्याला म्हणता येईल ज्ञानेश्वरांची, त्यांनी वैश्विक प्रार्थना जी आहे हो, पसायदान मागितलेलं आहे. पसायदान हे ज्ञानेश्वरीतून मागितलेलं आहे. पण आज आम्ही अजून जागतिक स्वरूपावर पोहोचलेलो नाही आहे. म्हणजे आमची भूमिका जी आहे भारताची विश्वकल्याणाची, विश्वकल्याणची, वसुधैव कुटुंबकम असं म्हणतो आणि हे आमच्याकडे आहे, आमच्या लेखनात आहे, साहित्यात आहे, प्राचीन वाङ्मयात आहे. पण ते आम्हाला आमच्या त्या जागतिक संदर्भामध्ये मांडणी करावी लागेल. आणि स्वाभाविकपणे इतर देशांच्या मधली ग्रंथालयं जेव्हा बघतो आपण की त्या ठिकाणी अगदी 2 वर्षाचं मूल जरी असलं ना त्याच्यासाठी ग्रंथालय आहे. अच्छा. 2 किंवा 3 वर्षाच्या मुलाला खरं अक्षर ओळख नाही आहे, अंक ओळख नाही आहे, पण त्याला हातामध्ये काहीतरी पुस्तक दिलेलं आहे आणि ते चित्र बघतो. म्हणजे पंचेंद्रियांचा उपयोग हा इतक्या लहान वयात तिथे केला जातो. तो पहिल्यांदा डोळ्यांनी बघतो, नंतर तो कानाने ऐकतो आणि डोळ्यांनी बघितल्यानंतर कानाने ऐकल्यानंतर मग तो बोलणार आहे आणि बोलल्यानंतर तो मनातल्या भावना व्यक्त करणार आहे, मग तो लिहिणार आहे. बरोबर. वा. म्हणजे त्याच्या पाठीमागे विदेशातल्या लोकांनी खऱ्या अर्थाने वैज्ञानिक विचार आहे. पंचेंद्रियांचा उपयोग करून लहानपणापासून जे काही मुलांच्या मध्ये वाचनाची आवड असेल ती खूप चांगल्या पद्धतीने निर्माण केली आहे. म्हणजे हे सांगत असताना मला माझ्या भाषेबद्दल आणि माझ्या भारताबद्दल कमीपणा नाही वाटत आहे. आज आमच्याकडे सुद्धा गोष्टी सांगण्याची परंपरा पूर्वीपासून होती. आजीच्या गोष्टी असायच्या, पंचतंत्राच्या गोष्टी असायच्या. बरोबर. पण पुढच्या काळामध्ये काय झालं, हळूहळू ते कमी व्हायला लागलं. आज आमच्याकडे बालवाङ्मय सुद्धा त्या दर्जाचं तयार होत नाही आहे. म्हणजे तुमच्या आमच्या वेळेला ज्या पद्धतीने चांदोबा असायचं, फुलबाग असायचं, पंचतंत्राच्या हिसाबनीतीच्या गोष्टी असायच्या, म्हणजे या गोष्टी होत्या ना, ह्या नुसत्या गोष्टी नव्हत्या, तर ह्या गोष्टींच्या मधून मूल्य होती. हो, नीतिमूल्य सहजगत्या शिकवली. आणि ही गोष्टीची परंपरा जी आहे ही आमच्या भारतात होती, खेड्यापाड्यात होती, आमच्या बोबड गीतांमध्ये होती, लोककथांच्या मध्ये होती. पण एक कुठलं तरी इंग्रजी भाषिक आक्रमण ज्याला म्हणता येईल आणि एक वेगळी प्रकारची जीवनशैली आज आम्ही स्वीकारली आणि त्याच्यामुळे मग आमचं जे खरंच अभिजात आहे, मूळ आहे, ज्याच्यात मूल्य संस्कृती आहे, तर मला वाटतं हे आता जतन करायला पाहिजे. म्हणजे विदेशातल्या काही गोष्टींचा आपल्याला सन्मानही करता आला पाहिजे. ज्या गोष्टी तिथे चांगल्या त्या चांगल्या आहेत. बरोबर. आणि त्या आमच्या इथल्या भारतीय संस्कृतीमध्ये होत्या, तर त्याचं पुनर्संवर्धन कसं करता येईल. आणि या दृष्टीने मला वाटतं भाषा ही केवळ वाचनापुरती मर्यादित न राहता, अस्मितेपुरती मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा, आणि मी माझ्यापासून त्याची सुरुवात करेल, हे जर केलं तर मला वाटतं खऱ्या अर्थाने अभिजात भाषेच्या आणि भाषेच्या अभ्यासाकडे आपली ही वाटचाल सुरू झाली आहे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. डॉक्टर नरेंद्र पाठक सर, आपण इथे आलात आणि भाषेसंबंधी इतके विस्तृत चर्चा आणि विचार आपले आमच्यापर्यंत पोहोचले. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोतेहो, अभिजात भाषेसाठी डॉक्टर नरेंद्र पाठक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.